नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत. आपल्याला सर्दी खोकला झाला असेल आणि त्याबद्दल आपण घरगुती काय औषध घ्यायचं आणि त्यात आपल्याला पाळीचा पण त्रास होत असेल तर ह्या टिप्स पहा. तुम्हाला 100% आराम मिळेल. शक्यतो घरगुती उपाय करून पहा. सारखं दवाखाना औषधं करू नका. तर पहा, ह्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे. हळदीचं दूध रात्री झोपताना 1 ग्लास गरम दूध, अर्धा चमचा हळद, खोकला आणि सर्दी कमी होते. पाळीमध्ये होणारी वेदना पण कमी होते. 2 नंबरची टीप आहे मध आले. 1 चमचा मध, थोडं आले रस दिवसातून 2 वेळा घ्या. घशासाठी आणि सर्दीसाठी खूप फायदेशीर आहे. 3 नंबर टीप गरम पाणी पिणे. दिवसभर कोमट पाणी प्या. शरीर गरम राहते, सर्दी कमी होते. पाळीमध्ये सूज आणि वेदना कमी होते. 4 नंबरची टीप तुळशीचा काढा. तुळस, आले, काळी मिरी अधिक गूळ दिवसातून 1-2 वेळा. सर्दी खोकला पटकन कमी होतो. इम्युनिटी वाढते. 5 नंबर टीप आहे वाफ. गरम पाण्याची वाफ घ्या. नाक मोकळं राहतं, सर्दी कमी होते. 6 नंबर टीप आहे पूर्ण विश्रांती घ्या. पाळीमध्ये आणि सर्दीमध्ये शरीराला आराम गरजेचा आहे. थकवा कमी होतो. 7 नंबर टीप आहे हलकं आणि गरम अन्न खा. खिचडी, सूप, भाज्या पचायला खूप सोपं. पाळीमध्ये त्रास कमी टाळा. थंड पाणी, आईस्क्रीम, जंक फूड, जास्त तिखट, तेलकट यामुळे सर्दी आणि पाळीचा त्रास वाढतो. गरम पाण्याची बॉटल पोटावर ठेवा. पाळीचा दुखणे लगेच कमी होते. खोकला, सर्दी आणि पाळी एकत्र आल्याने मग हे 7 जबरदस्त घरगुती उपाय करून बघा.